नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 22 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच मानाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला प्रदान केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अजित डोवाल। स्पष्टीकरण: मानाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान केला जाईल। त्यांना हा सन्मान भारताची राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि सीमा सुरक्षा यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल दिला जात आहे। हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथे दिला जातो। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 ने रणछोडलाल गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले। नीता अंबानी यांना AAPI ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। पहिल्या NBT भूषण पुरस्कारने प्रसून जोशी यांना सन्मानित करण्यात आले। स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया पदक विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला। UK संसदेत हर्षवर्धन यांना ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। नीरज चोप्रा यांना बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। जेनेट जैन यांना भौतिकशास्त्रातील वुल्फ पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। प्रश्न 2, नुकतीच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायदा UCC विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मध्य प्रदेश। स्पष्टीकरण: नुकतीच मध्य प्रदेश राज्य मंत्रिमंडळाने समान नागरी कायदा UCC विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली भोपाळजवळील जगदीशपूर येथे झालेल्या बैठकीत या ऐतिहासिक प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। या विधेयकात विवाहाची नोंदणी अनिवार्य करणे, बहुविवाहाला बंदी आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या नोंदणीची तरतूद समाविष्ट आहे। तथापि, आदिवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे। मध्य प्रदेश राज्याची माहिती। राजधानी भोपाळ। मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव। राज्यपाल मंगूभाई सी पटेल। आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताच्या पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचे उद्घाटन भोपाळ येथे करण्यात आले। अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने मध्य प्रदेशात दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती परिसंस्था स्थापित करण्याची घोषणा केली। इस्रोने श्योपूर येथे गगनयान पॅराशूट एअरड्रॉपची यशस्वी चाचणी घेतली। दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची पायाभरणी मध्य प्रदेशात करण्यात आली। मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे। मध्य प्रदेशच्या बागनी तूर, अरहर आणि छतरिया भात, धान यांसह 4 पारंपरिक पिकांना भौगोलिक मानांकन GI टॅग प्रदान करण्यात आले आहे। प्रश्न 3, नुकताच भारतीय हवाई दलाने कोठे आयोजित सराव पिच ब्लॅक 2026 मध्ये सहभाग घेतला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑस्ट्रेलिया। स्पष्टीकरण: भारतीय हवाई दलाने नुकताच ऑस्ट्रेलियातील डार्विन येथील रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स बेसवर आयोजित बहुराष्ट्रीय हवाई सराव पिच ब्लॅक 2026 मध्ये सहभाग घेतला आहे। हा सराव जुलै 20 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता। या भव्य युद्ध सरावात 19हून अधिक देशांच्या हवाई दलांनी भाग घेतला। यामध्ये भारतीय हवाई दलाने आपल्या अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांसह आणि C-17 ग्लोबमास्टर विमानांसह आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले। ऑस्ट्रेलिया देशाची माहिती। राजधानी कॅनबेरा। चलन ऑस्ट्रेलियन डॉलर। पंतप्रधान अँथनी अल्बानीज। आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। ऑस्ट्रेलिया 11व्या-12व्या शतकातील ग्रॅनाइट दगडापासून बनवलेली नंदीची मूर्ती भारताला परत करणार आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात युरेनियम करार झाला आहे। ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा महिला T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे। बॅलिस्टा स्पायडर नावाच्या कोळीची नवीन प्रजाती ऑस्ट्रेलियात शोधण्यात आली आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान संरक्षण धोरण संवादाची 10वी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती। ऑस्ट्रेलियात दुर्मिळ नाईट पॅरट रात्रीचा पोपट आढळल्याची पुष्टी झाली आहे।
सुसान कोयल यांची ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काकाडू सराव 2026 चे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आले होते. प्रश्न 4. नुकतेच भारताचे 99वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. व्ही.एस. रथनवेल. स्पष्टीकरण. कोइंबतूर, तामिळनाडू येथील 25 वर्षीय बुद्धिबळ खेळाडू व्ही.एस. रथनवेल भारताचे 99वे ग्रँडमास्टर बनले आहेत. त्यांनी आसाममध्ये आयोजित गुवाहाटी स्मार्ट सिटी इंटरनॅशनल ओपन 2026 मध्ये 2500 किलो रेटिंगचा टप्पा ओलांडून ही ऐतिहासिक कामगिरी केली. प्रश्न 5. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने भूवापरासाठी सामान्य झोनिंग नियमन 2026 अधिसूचित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. आंध्र प्रदेश सरकारने राज्यभरात शहरी विकास आणि भूवापर नियंत्रणासाठी एकसमान आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने 18 जुलै 2026 रोजी सामान्य झोनिंग नियमन 2026 अधिसूचित केले आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे. अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. आंध्र प्रदेशात मी भूमी मी हक्क, माझी जमीन माझा हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गगनयान मोहिमेसाठी इस्रोने पहिली सॉल्व्हर ग्राउंड टेस्ट आंध्र प्रदेशात घेतली. हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी भारताच्या पहिल्या उपग्रह आधारित लँडिंग प्रक्रियेला आंध्र प्रदेशमध्ये मंजुरी देण्यात आली. आंध्र प्रदेश सरकारने राज्यव्यापी मोहीम योगांध 2026 चा शुभारंभ केला आहे. भारताची पहिली खाजगी मरीन गॅस टर्बाइन सुविधा आंध्र प्रदेशात स्थापित केली जाईल. गंगम्मा जतारा उत्सव 2026 आंध्र प्रदेशात आयोजित करण्यात आला होता. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला रागी जावा कार्यक्रम आंध्र प्रदेशने 2029 पर्यंत वाढवला आहे. प्रश्न 6. नुकतीच कोणी वादांच्या सलोख्याने आणि शांततापूर्ण निवारणासाठी विश्वास 2026 ची सुरुवात केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ई.पी.एफ.ओ. स्पष्टीकरण. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई.पी.एफ.ओने नुकतीच नियोक्त्यांसाठी पी.एफशी संबंधित जुने वाद आणि खटले जलद गतीने निकाली काढण्यासाठी विश्वास 2026 नावाची एकरकमी वाद निवारण योजना सुरू केली आहे. ही योजना 27 जून 2026 पासून प्रभावी झाली असून ती 6 महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहील. प्रश्न 7. नुकतीच उत्तराखंडमधील काशीपूर येथून 24 मेट्रिक टन फ्रोझन फ्रेंच फ्राईजची पहिली खेप कोठे पाठवण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इराक. स्पष्टीकरण. उत्तराखंडमधील काशीपूर येथून 24 मेट्रिक टन फ्रोझन फ्रेंच फ्राईजची पहिली खेप इराक येथे पाठवण्यात आली आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच अपेडाच्या मदतीने या खेपेची निर्यात विरुन ग्लोबल ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडद्वारे करण्यात आली आहे. प्रश्न 8. नुकतेच कोणी RSS 100 सेंचुरी ऑफ सर्व्हिस युनिटी अँड सॅक्रिफाईस नावाचे पुस्तक लिहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही. श्यामजाजू आणि अनुपम त्रिवेदी. स्पष्टीकरण. RSS 100 सेंचुरी ऑफ सर्व्हिस युनिटी अँड सॅक्रिफाईस नावाचे पुस्तक श्यामजाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील उपराष्ट्रपती भवनात करण्यात आले. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. शुभांशु शुक्ला लिखित द सेकंड ऑर्बिट या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर जयंत कुमार रॉय आणि संगीता रॉय यांनी संस्कृती रत्न भंडार भावाया इतिवृत्त नावाचे पुस्तक लिहिले आहे. IIT द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टम नावाचे पुस्तक प्रभात कुमार यांनी लिहिले आहे. CBN 361 डिग्रीज पॉलिमैथ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून ते शकामुरी श्रीनिवास प्रसाद यांनी लिहिले आहे. प्रश्न 9. नुकतीच कोणाची NMDCच्या संचालक व्यावसायिक पदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. विवेक निशांत नाथ. स्पष्टीकरण. विवेक निशांत नाथ यांची NMDCच्या नवीन संचालक व्यावसायिक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 15 जुलै 2026 पासून या पदाचा पदभार स्वीकारला असून ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी या पदावर कार्यरत राहतील. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. जम्मू काश्मीर बँकेच्या म्हणजेच J&K बँकेच्या मुख्य अनुपालन अधिकारी म्हणजेच CCO पदी राकेश मगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली आहे.
यूसीसीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या म्हणजेच एनसीआरबीच्या प्रमुखपदी अमित गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या म्हणजेच बीपीआरडीच्या प्रमुखपदी आलोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हैदराबाद येथील नामांकित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या नवीन संचालकपदी सुजीत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 10. नुकत्याच विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर स्वतःची खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता मिळवणारा भारत हा जगातील कितवा देश बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. तिसरा. स्पष्टीकरण. विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारत हा अमेरिका आणि चीननंतर खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता मिळवणारा जगातील तिसरा देश बनला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी हैदराबादमधील खाजगी अंतराळ कंपनी स्कायरूट एरोस्पेसने आपल्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 च्या यशस्वी प्रक्षेपणासह साध्य केली. मिशन आगमन अंतर्गत आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या या रॉकेटने उपग्रहांना म्हणजेच पेलोडला यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित केले आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने सक्तीच्या श्रमातून तयार झालेल्या उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे. भारताने इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड 2026 मध्ये प्रथम स्थान मिळवले आहे. आठवड्यातून फक्त एकदाच घेतली जाणारी जगातील पहिली इन्सुलिन औषध अविली भारतामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. भारत आयटीगा संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवत आहे. वर्ल्ड हायड्रोपॉवर आउटलुक 2026 नुसार स्थापित जलविद्युत निर्मिती क्षमतेच्या बाबतीत भारताला जगामध्ये 5वे स्थान मिळाले आहे. प्रश्न 11. नुकतीच फुलपाखरांच्या प्रजातींच्या गणनेमुळे चर्चेत असलेले रायामोना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आसाम. स्पष्टीकरण. रायामोना राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात स्थित आहे. हे उद्यान राज्याच्या कोक्राझार जिल्ह्यातील गोसाईगाव उपविभागात बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र म्हणजेच बीटीआर अंतर्गत येते. आसाम सरकारने 5 जून 2021 म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन रोजी याला राज्याचे 6वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले होते. हे उद्यान भूतानच्या फिप्स वन्यजीव अभयारण्य आणि पश्चिम बंगालच्या बुक्सा टायगर रिझर्व्हला लागून आहे, ज्यामुळे हा एक मोठा सीमापार संरक्षण क्षेत्र बनतो. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. जपानी मचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारताचे पहिले राज्य बनले आहे. 2 दिवसीय ब्रिक्स अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे यजमानपद गुवाहाटीने भूषवले. आसाममधील बोरजुली दलदल म्हणजेच बोरजुली वेटलँड जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. सोनेरी माकडांमुळे म्हणजेच गोल्डन लंगूर्समुळे चर्चेत असलेले सेखना जजवालाव राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये स्थित आहे. आसामच्या बिहू पेपा या एका प्रकारच्या पारंपरिक वाद्याला जीआय टॅग मिळाला आहे. आसामच्या जीआय टॅग प्राप्त तेजपूर लिचीची पहिली खेप दुबई आणि सिंगापूर येथे निर्यात करण्यात आली. आसाममध्ये पहिल्यांदाच येलो थ्रोटेड मार्टन म्हणजेच पिवळ्या गळ्याचा मार्टन प्राणी आढळला आहे. प्रश्न 12. नुकतीच बीसीजीआयने कोणत्या देशाच्या टाकेडा कंपनीच्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जपान. स्पष्टीकरण. बीसीजीआयने जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल कंपनीच्या क्युडेन्गा नावाच्या डेंग्यू लसीला मंजुरी दिली आहे. ही लस 4 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांसाठी मंजूर करण्यात आली आहे. ही लस घेण्यापूर्वी व्यक्तीला पूर्वी कधी डेंग्यू झाला होता की नाही याची चाचणी घेण्याची आवश्यकता असणार नाही. जपान देशाची माहिती. राजधानी टोक्यो. चलन जपानी येन. पंतप्रधान सानाए ताकाइची. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि जपानने पॅरिस करारांतर्गत संयुक्त कर्ज यंत्रणेच्या अंमलबजावणीचे नियम स्वीकारले आहेत. उष्णकटिबंधीय वादळ जांगमीने जपानमधील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केले. जपानने अधिकृतपणे ताज्या भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. आशियाई खेळ 2026 चे आयोजन जपानमध्ये केले जाईल. इस्रोने जपानसोबतच्या संयुक्त चंद्रयान 5 म्हणजेच लुपेक्स मोहिमेसाठी जपानमध्ये स्थळ मूल्यमापन सुरू केले आहे. एआय स्मार्ट शहरांच्या योजनेसाठी भारताने जपानसोबत डेटा करार केला आहे. जपानने प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. जपानने जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे.
आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच सेर्गी कोरेत्स्की यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, युक्रेन. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली आहे. IIM बंगलोर इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे. सरकारी शाळांना आधुनिक बनवण्यासाठी दिल्लीमध्ये मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाची स्थापना केली आहे. दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे अनानस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. गुजरातच्या उंझा जिरे आणि उंझा बडीशेपला GI टॅग मिळाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केला आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले आहे. भारतीय UPI प्रणालीचा स्वीकार करणारा ग्रीस हा 10वा देश बनला आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला यास्तिका भाटिया ठरली आहे. आंध्र प्रदेशात मी भूमी मी हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 18 मीटर ड्राफ्ट क्षमतेचे भारताचे दुसरे मोठे बंदर कामराजार पोर्ट ठरले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा प्रणाली विकसित केली आहे. जपानी मचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारताचे पहिले राज्य बनले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दक्षायनी योजना सुरू केली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच जपान ओपन 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.